सावते, राहणार रेळेगाव, सामाजिक कार्य करतो मी। आज अशी दुःखद घटना झाली की माझ्या भाचीला 73.80 मार्क पडूनसुद्धा डिप्रेशनमध्ये होते। काल तिला येऊन भेटून सगळं तिचं अभिनंदन करून गेलो, तरी आज तिने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तिने आज स्वतःला टक्केवारी तिने मला म्हणत होती, मामा मला 80 किंवा 85% पडतात आणि पडायलाच पाहिजे अशी तिची जिद्द होती। पण तिला 73% पडल्यामुळे तिने डिप्रेशनमध्ये होती। मी तिचं अभिनंदन केलं, सगळ्या गोष्टी बाई आता ही आपली पहिली स्टेप आहे, आपण 12वीला पुढे काय लागतं ते मी पुढे सगळं करतो। कारण तिला वडील नसल्यामुळे मी तिच्याकडे पूर्णपणे माझं सगळं पूर्ण लक्ष होतं। पण आज योगायोगा तिनं दुर्दैवानं आज अशी तिनं टोकाचं पाऊल उचललं की तिने तिच्या आईचा सुद्धा विचार केला नाही। माझं नाव श्वेता विनोदराव वाटकर आणि माझ्या ज्या भावाने सुसाईड केलं आहे ते पुनीत विनोदराव वाटकर तो आहे। त्याच्या ते कॉलेजच्याच इश्यूमुळे त्याने सुसाईड केलेलं आहे। कारण ते पुरं असाइनमेंटचं 2 दिवसात एवढा 16 असाइनमेंट त्यानं रात्र आम्ही 2 दिवस कोणतेच आमच्या क्लासमधले मुलं झोपले नाही। सगळं असाइनमेंट लिहिल्या, सगळं केलं आणि तरी पण ते दुसऱ्या दिवशी ती बाई म्हणते की डबल तुम्ही प्रॉपर पाहिल्याशिवाय मी सबमिट करणारच नाही, हे नाही। फक्त माझ्या भावाला म्हटलं असतं, हो घेतो म्हटलं असतं, तर माझ्या भावानं हा सुसाईडचा निर्णय घेतला नसता। आज माझा भाऊ तर राहिला नहीं, पण बाकीची मुलं पण ते टेन्शनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे। आमच्या क्लासचे ते लय टॉर्चर करती, खूप जास्त टॉर्चर करती ती मॅडम, खूप जास्त। ये सब होने के पहले हम 2-3 महीने पहले एक बार प्रिंसिपल सर के पास गए थे। उनको हमने हमारे क्लास में बुलाया था और सबने कंप्लेन भी की थी कि हमारी मेंटल स्टेट अच्छी नहीं है, हमारी मेंटल हेल्थ खराब हो रही है और हम कॉलेज को नहीं आने का मन ही नहीं कर रहा। हमारे क्लास में हर रोज एक प्रॉब्लम नहीं खड़ी होती है, हर रोज एक नई प्रॉब्लम। हम जब रूम से जाते हैं घर से, तो हमें पहले ही ऐसा लगता है कि हमारे आज क्लास में क्या होगा और किसको क्या बोलेंगे। हमने ये सब बताया था, लेकिन प्रिंसिपल सर ने कोई एक्शन नहीं लिया हमारे ऊपर। जब एक्शन लिया होता तो आज कुछ नहीं होता था।